लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्यासाठी एकात्मिक शेती पद्धत आवश्यक. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान. कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न. बदलणाऱ्या हवामानामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. त्यामुळे शाश्वत आर्थिक उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एकात्मिक शेती पद्धत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, अप्पर जिल्हा अधिकारी हेमांगी पाटील, प्रभारी कुलगुरू डॉक्टर जोगेंद्र सिंह बेसन, विभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ, भारतीय कृषी संशोधन परिषद दिल्लीचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर राजश्री रॉय, भारतीय कृषी संशोधन परिषद कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था पुणेचे संचालक डॉक्टर S.K. रॉय, प्रभारी कुलसचिव डॉक्टर गोविंद कतलाकुटे, मुख्य वैज्ञानिक डॉक्टर शाकीर अली सय्यद, कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य रफिक नाईकवाडी, वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर नितीन ठोके यांच्यासह अधिकारी, शेतकरी, महिला शेतकरी उपस्थित होते. केंद्रीय कृषी मंत्री श्री चौहान म्हणाले की एकात्मिक शेती पद्धतीचा लाभ अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही घेता येणं शक्य आहे. कुक्कुटपालन, पशुपालन, रेशीम शेती, तळ्यातील मत्स्यपालन, फळबाग लागवड अशा अनेक पूरक व्यवसायांची जोड शेतीला देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेतकऱ्यांना एकात्मिक शेतीसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. केंद्र पुरस्कृत दलहन आत्मनिर्भरता मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे बियाणे किट उपलब्ध करून देशातील डाळीचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याकरिता अनुदान उपलब्ध करून दिले जात असल्याचे त्यांनी सांगितलं. बदलत्या हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी हवामानाकुल विकसित बियाणांचे वाण तयार करण्याचे प्रयत्न कृषी विभागामार्फत सुरू आहेत. आदिवासी भागातील शेतकऱ्यांना तृणधान्यावर प्रक्रिया उद्योगासाठी योजना तयार करण्यात येणार आहेत. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी उत्पादनाचे प्रमाणीकरण करणारी स्वतंत्र व विश्वासार्ह यंत्रणा उभारण्यात येणार आहे. नव्याने विकसित करण्यात आलेल्या विकसित भारत जी योजनेअंतर्गत आता प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला 100 दिवसाऐवजी 125 दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली आहे. काम केल्यानंतर 15 दिवसाच्या आत मजुरीची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री श्री चौहान यांनी सांगितलं. कुलगुरू संजीव सोनवणे यांनी कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती यावेळी विषद केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते यश मायक्रो न्यूट्रिएंट्स ग्रेड 2 चे लोकार्पण झाले. मंत्री चौहान यांनी स्थानिक शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्याबाबत उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचित केलं. कृषी विज्ञान केंद्र येथे महिला बचत गटाने उभारलेल्या स्टॉल्सला त्यांनी भेट दिली. तसेच शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ट्रॅक्टर चावीचे वाटप करण्यात आलं. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी
फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 9822475678. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.